की जर तुझं खरं बोलल्याने समोरचा दुखावला जातोय किंवा तुला सोडून जातोय तर तो व्यक्ती तुझा नव्हताच. मी कुणाला जास्त बोलत नाही, कारण मला असं वाटतं की त्याला राग येईल का, त्याला काहीतरी वेगळं वाटेल का, म्हणून मी एखाद्याला जास्त बोलत नाही. म्हणजे तू स्वतःसाठी बोलत नाहीस कारण का तुला असं वाटतं की समोरच्याला काय वाटेल, समोरच्याला वाईट वाटेल. तू समोरच्याचा कम्फर्ट तर ठेवतोयस पण तू स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावतोयस. तुला आज जे बोलायचं आहे ते तू तुझ्या मनात पायलअप करतोय. हळूहळू 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 तुझं फ्रस्ट्रेशन बिल्ड होत चाललं. ते फ्रस्ट्रेशन आज नाही तर उद्या कोणा ना कोणावर ते निघणारच आहे. खूप कमी चान्स आहे की ते त्याच व्यक्तीवर निघेल ज्याच्याशी तुम्हाला बोलायचंय, पण खूप हाय चान्स आहे की हे फ्रस्ट्रेशन दुसऱ्या सिच्युएशन मध्ये किंवा तिसऱ्या व्यक्तीवर निघू शकतं. म्हणजे आपल्या मनात ठेवून असं ना तसं कोणाबरोबर रिलेशन खराब होणारच आहे. मग ह्याच्यावर उपाय काय आहे? रिस्पेक्टफुल ऑनेस्टी. म्हणजेच काय की मला या सिच्युएशनवर थोडासा डाऊट आहे, माझा इनपुट घेऊ शकतो का आपण, मला थोडंसं क्लॅरिटी मिळू शकते का, असं रिस्पेक्टफुली आपण काही सेंटेन्सेस यूज करून आपल्या मनातली गोष्ट समोर बोलू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव की जर तुझं खरं बोलल्याने समोरचा दुखावला जातोय किंवा तुला सोडून जातोय तर तो व्यक्ती तुझा नव्हताच. शांत बसून तू सेफ होतोयस, पण स्वतःबद्दल बोलून किंवा स्वतःच्या मनातलं बोलून तू क्लिअर आणि स्ट्रॉंग होऊ शकतोस.